देखील विनंती आहे, त्वरितच आपण मैदानाचा ताबा त्यांनी देखील घेतलेला आहे। 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील। एका बाजूला जर आपण पाहिलं तर निमिष पाटील आहेत आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर प्रशांत सोनी, 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये। दोन षटकांचा सामना असेल, प्रत्येक षटकामध्ये 5 चेंडू हाताळले जातील, आपण याची नोंद घ्यायची आहे। दोन षटकांचा सामना आहे, प्रत्येक षटकामध्ये 5 चेंडू हाताळले जातील, आपण याची देखील नोंद घ्यायची आहे। षटकामध्ये 5 चेंडू हाताळले जातील, म्हणजे 10 चेंडूंची पहिली इनिंग असेल, आपण याची नोंद घ्यायची आहे। थोड़ा आवाज वरती करा। हेलो 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 हेलो, फायनलची ही मॅच आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन देत या फायनलच्या मॅच साठी। फायनलची मॅच बीएमसी सनराइज विरुद्ध बीएमसी पलटण, दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध। पहिला बॉल मुदत सर, निमिष पाटील साठी पहिलाच बॉल आपण जर पाहिलं तर क्रॅकिंग फटका पाहायला मिळाला। बॉल चाललाय गॅप मधून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी। बॅटर निमिष पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार। पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅकफूट वरती आले, कव्हर क्षेत्र त्यांनी निवडलं आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी। निमिष पाटीलने आजचा संपूर्ण दिवस देखील गाजवलाय, या संघाचा कर्णधार आहे निमिष पाटील। पुढचा बॉल यावेळेला आक्रमण करायचं होतं, फटका फसलाय। यावेळेला काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, अपील उचलून धरली आहे फलंदाज निमिष पाटील, याची काही संपुष्टात। निमिष आउट। पहिला धक्का टीम बीएमसी पलटण या संघाला बसलाय। बॅटर निमिष पाटील आउट। नवीन बॅटर सिद्धांत म्हणजेच दादू। निमिष पाटील 4 धावांवरती माघारी परतलाय। या संघाचा कॅप्टन आहे निमिष पाटील, तो मात्र या ठिकाणी माघारी परतलाय। चांगली कामगिरी संपूर्ण या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली तो निमिष पाटील। आता मात्र अवघ्या 4 धावांवरती बाद झालाय। निमिष बाद झाल्यानंतर नवीन बॅटर आहे सिद्धार्थ म्हणजेच दादू। मुदत सर दुसऱ्या बॉलवरती आपल्या संघाला विकेट मिळवून दिले, महत्वपूर्ण विकेट या संपूर्ण मॅच मध्ये निमिष पाटीलची विकेट पटकावली आहे मुदत सरने। पुढचा बॉल मुदत सरचा, यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, स्वतः बॉलला त्या ठिकाणी अडवलं गेलं मुदत सरच्या माध्यमातून। हाही बॉल आपण जर पाहिला तर निर्धाव आलाय। 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 4 धावा धाव फलकावरती, म्हणजे उर्वरित अजूनही या पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत। पुढचा बॉल यावेळेला देखील आक्रमण करायचं होतं, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलवरती येते, त्यांच्याकडून चूक पाहायला मिळाली। एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये, बॉल जाईल का सीमारेषेच्या पलीकडे, चुकीला माफी नाही। 3 क्षेत्ररक्षक 1 धाव अडवण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि बघता बघता 3 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चूक झाली आणि बघता बघता आपण जर पाहिलं तर 3 धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण केल्यात। शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 7 धावा धाव फलकावरती झाल्यात। पुढचा बॉल यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल जाईल, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर क्षेत्रामध्ये, रन मिळेल या बॉलवरती एकच। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 1 चा खेळ या ठिकाणी संपलाय, धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 8, 1 गडी बाद।
षटक क्रमांक 2 हितेश. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 8 या आकड्यावर. हितेशचा पहिला बॉल यावेळेला सोडून दिलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 9 या आकड्यावर. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. हितेश वाघ इरफान पठाणची उपमा या खेळाडूला दिली आहे. त्याच पद्धतीने ऍक्शन आहे. त्याचीच हुबेहूब प्रतिकृती आपण पाहतोय मैदानामध्ये. हितेश वाघ पुढचा बॉल. पहिलाच बॉल हाताळताना यावेळेला जर आपण पाहिलं तर गॅपमधून फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलवरती आले. एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 10 या आकड्यावर. शेवटचे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावा धावफलकावरती झालेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. माफ करा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दादूच्या बॅट मधून. लीग स्टेज
21 ची गरज आहे. पहिलं षटक, पहिला बॉल आकाश जाधव यांना आमंत्रित केलं जाईल हे षटक हाताळण्यासाठी. आकाश जाधव यांचं पहिलं षटक 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 21 ची गरज आहे. बीएमसी चॅम्पियन्स लीग 2023 पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामधील शेवटची ही मॅच, शेवटची इनिंग आपण पाहतोय. पहिलाच बॉल, क्या बात आहे, चांगला फटका पाहायला मिळाला. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, रन मिळाले बॉलवरती एक. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडले. शेवटचे 9 चेंडू शिल्लक. 9 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. शेवटचे 9 चेंडू, 20 धावांची गरज. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका या ठिकाणी फसलाय. फलंदाज कल्पेश मात्र बीट झाले. डॉट बॉल येतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये प्रत्येक बॉल वरती जी क्षणचित्र टिपली जात आहेत. बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडंसं चेंडूने वळण घेतलं आणि कल्पेशचा फटका मात्र चुकलाय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. रन झाले धावफलकावरती 1. पुढचा बॉल, यावेळेला देखील मोठा फटका, इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. याही बॉलवरती एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती 2. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या षटकातील. 21 धावांचा पाठलाग हा संघ करतोय आणि 2 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल, यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. जज केले बॉलला. एकच धाव या बॉलवर देखील मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅटर पवन शुक्ला होते, ज्यांनी मात्र पहिल्या इनिंग मध्ये एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला. तोच पवन शुक्ला लॉंग ऑन मध्ये होते. त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटचा बॉल, रन झाले धावफलकावरती 3. यावेळेला मोठा फटका, सागरच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय बॅटर सागरच्या बॅट मधून एक दणदणीत चौकार. जे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 1चा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 7. चेंडू शिल्लक आहेत 5. या 5 मध्ये जिंकण्यासाठी करायच्या आहेत 14 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 14 धावांची. निमिष पाटील स्वतः कर्णधार आहे. निमिष पाटीलचा पहिला बॉल, हुक केलाय बॉलला. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. कल्पेशच्या बॅट मधून येतो एक लांबलचक, उत्तुंग, आसमानी, गगनचुंबी षटकार. मॅच ऑन. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 4 मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 8 धावांची. चार बॉल शिल्लक. 4 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. काय फटका खेळलाय. चार बॉल मध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे.
4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. कल्पेशच्या बॅट मधून आपण पाहिलं तर षटकार. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. शेवटचे 4 चेंडू, फायनलची मॅच. अजून 8 धावांची गरज आहे. निमिष पाटील या संघाचा कर्णधार आहे. निमिषचा पुढचा बॉल इनसाइड आउट फटका खेळायचा होता. फलंदाज या ठिकाणी बीट. मॅच ऑन झाली आहे पुन्हा एकदा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 8 धावांची. कोणता संघ बीएमसी चॅम्पियन लीग 2023 चा मानकरी होणार? येणारे 3 चेंडू, 8 धावांची गरज. निमिषचा पुढचा बॉल. या देखील बॉलवरती आपण जर पाहिलं तर फलंदाज बीट झालेत. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. एक षटकार कल्पेशच्या बॅट मधून आलाय. शेवटच्या 2 बॉल वरती 8 धावांची गरज आहे. बीएमसी चॅम्पियन लीग 2023 पहिल्याचा मानकरी कोण ठरणार? येणारे 2 चेंडू, 8 धावांची गरज. निमिष पाटील सबसे कातिल. 2 चेंडू, 8 धावांची गरज. पुढचा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल. मॅच ऑन. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. रात्रीचे 12:12 फायनलची मॅच. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावांची गरज. डोळे देखील चुरचुरत आहेत प्रेक्षकांचे. काय करणार? क्रिकेट आहे, पाहायचंय. हा लाजवाब स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार बॅटर कल्पेशच्या बॅट मधून. आता मात्र जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर धावा करायच्या आहेत 3. मॅच ऑन. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. मात्र प्रेक्षक देखील चिंतेमध्ये असतील. कोणता संघ या स्पर्धेचा मानकरी होणार? शेवटचा बॉल. 3 धावांची गरज आहे. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके आता मात्र धडधड 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 करायला लागले आहेत. शेवटचा बॉल. 3 धावांची गरज. निमिष पाटील. आउट ऑफ द पार्क. नाव आहे कल्पेश. मॅच जिंकली आहे. संघ आहे बीएमसी सनरायझर्स. या संघाने हा सामना जिंकला. या चषकावरती आपल्या संघाचं नाव कोरलंय. क्या बात है. प्रेक्षकांना वाटत होतं की बीएमसी पलटण संघ हा सामना जिंकेल. कल्पेशने शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला आणि आपल्या संघाला हा सामना जिंकून दिलाय.